सो हाय गाईज, वेलकम टू माय व्लॉग. मी एम के म्हणजेच मोजम खोपेकर. तर कशा आहात मित्रांनो? मजेत ना? तर आपले व्लॉग बघतायत ना, बघायलाच हवं. तर चला मित्रांनो, आजच्या नवीन व्लॉगला सुरुवात करूया. आजचा नवीन व्लॉग आपला असा आहे की जेबीचा शो आहे जोगेश्वरीमध्ये. खूप दिवसानंतर आज व्लॉग शूट करतोय. आपला जोगेश्वरीमध्ये आर्यन्स गोविंद पथक आजपासून त्यांची दहीहंडीची प्रॅक्टिस चालू होणार आहे. तर त्या निमित्ताने आज आपण तिकडे वाजवणार आहे. तसेच आर्यन गोविंद पथक यांनी लास्ट टाइम प्रो गोविंदामध्ये 3rd नंबरने विन झालेले. तर आता मी माझ्या बिल्डिंग खालती आलोय. आपली गाडी वगैरे फुल रेडीमध्ये आणि आपले 2 लवबर्ड घेऊन चाललो. दाखवतो तुम्हाला. हे आपले 2 लवबर्ड्स आहे तिकडे, त्या दिवशी मी घेतलेले. तर ते हे आता आपलं डायरेक्ट MK फार्मला जाणार. आणि नवीन लुक कसा वाटते ते पण मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा. हेअर्स कलर केले मी आणि काहीतरी नवीन लुक दिलाय. तर कमेंट करून नक्कीच सांगा. नाहीतर मग नंतरला मी केस ब्लॅक करून टाकणार जर आवडले नाही तर. पण तो टी शर्ट वगैरे आपल्या गाडीत आहे. तर आता मी इकडून निघतो फटाफट आणि पोहोचतो थेट आपल्या लोकेशनला, जोगेश्वरीला. आपल्या फार्मवर जाऊ पहिला आणि मग त्यानंतर बाजूलाच आपल्या फार्मच्या बाजूच्याच एरियामध्ये काम आहे. तर पहिला फार्मला जातो, मस्तपैकी ह्यांना सोडतो आतमध्ये आणि फार्मचा पण तुम्हाला एक नवीन थोडा लुक दिलाय त्याची पण व्हिडिओ दाखवतो. आणि त्यानंतर मग डायरेक्ट आपला संध्याकाळी कॉलला भेटूया. तर पोचलोय मी आपल्या MK फार्ममध्ये. बघू शकता नवीन म्हणजे हे प्रिंट केले इकडे. बाकी सर्व इकडे आपले लवबर्ड्स आहे. इकडे पिल्लं पण निघाली, तुम्हाला दाखवतो. हे बघा, ह्याच्यात 3 पिल्लं आहे. 3 छोटी छोटी. आता आपण जे घरातून आणलेले त्यांना सोडूया. गेला, दुसरा पण झाला लवकर. दोन्ही गेले. दाणे वगैरे टाकून घेतो आणि मग तुम्हाला few moments later. तर आता मी आलो आपल्या टेम्पोच्या इकडे, जिकडे आपला टेम्पो असतो जोगेश्वरी बीचचा उभा. आणि इकडे आमची पार्टी चालली आहे. साहिल भाऊची गाडी आली ना, खूप दिवसांनी बाहेर गेलेली. तर आम्ही बर्गरची पार्टी करते. काय बोलतो बाबू? बर्गर, फ्राईज, थम्स अप. आणि आपला साहिल भाऊ न्यू ऍडमिशन परमनंट झालाय आता तो जोगेश्वरी बीच मध्ये. आज त्याचा पहिला शो आहे, म्हणजे परमनंट झाल्यानंतरचा पहिला शो आहे त्याचा. कसं वाटतंय तुला साहिल? आता खाऊन वगैरे घेतो आणि मग थोड्या टाइम मध्ये आपण आपल्या लोकेशनला सर्व इन्स्ट्रुमेंट घेऊन जाऊ. 1 hour later. तर फायनली आता आपण आलोय आर्यनच्या इकडे. आतमध्ये आपल्याला वाजवायचं आहे आणि इकडे आपला टेम्पो लागलाय. आणि माझा खास मित्र योगेश मालुसरे. आपल्या भावानी पण नवीन गाडी घेतली. गाडी दाखवा आपली, जरा फिरवा असा. और सँडी भाई आणि साहिल भाऊसाठी आपण नवीन केस बनवली आहे 2022च्या कॉन्सर्टची. मस्त एकदम लांबच्या अरे सोहम काय बोलतो आता मी पहिला काय म्हणतो
सेटअप सर्व लावून झालाय. 2 टॉम आणि मागे 2 बेस आहे आणि इकडे झेंडेचा सेटअप आहे, डफ, हलगी आणि ड्रम. आणि इकडे त्यांची प्रॅक्टिस चालू होईल. आता मी फटाफट जातो आणि रेडी वगैरे होऊन येतो. तोपर्यंत इकडे भोंग्याचं कनेक्शन वगैरे करून घेतील. झेंडे आपला झेंडेचा नवीन न्यू आवाज नको रे. हात वरती करा रे. खाली वा, खाली या.
सॉरी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आपला पॅकअप झालाय. सर्व इन्स्ट्रुमेंट वगैरे काढून घेऊया. पाऊस पडतोय तर फटाफट सर्व इन्स्ट्रुमेंट काढून घेतो. तर सर्व इन्स्ट्रुमेंट आपला आता बाहेर आणलंय आणि टेम्पो मध्ये ठेवतायत. आणि इकडे पाऊस पण सुरू झालाय. पाऊस सर्व इन्स्ट्रुमेंट पुसून वगैरे ठेवतायत कारण पाऊस पडतोय ना. दिवसांनी वाजवलं. आज खूप धमाल आली. फुल एन्जॉय करून वाजवलं. आणि पाऊस कसं होतं. समज रे हो. समज रे आप. तर फायनली आपलं सर्व इन्स्ट्रुमेंट टेम्पो मध्ये ठेवून झालंय. आणि इकडे आता आपला भाव्या 1 भाव्या 2 हे दोघं जण टेम्पो लॉक करतायत. मजा आली की नाही आज एकदम. आणि अशा प्रकारे आर्यन्सने आज 7 थर लावलेले फुल कडकडीत छोट्याशा जाग्यामध्ये 7 थर लावून त्या लोकांनी त्यांची प्रॅक्टिसला सुरुवात केली आहे. आणि तसेच आता पाऊस वगैरे पडतोय. तर आजचा हा ब्लॉग आपण इकडे साइन करतो मित्रांनो. हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.